जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे। दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 20 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। पुण्यातील दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे। पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीत अजित पवार आले असता अजित पवार आणि जयंत पाटील यांची चर्चा सुरू झालेली आहे। दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। सध्या जयंत पाटील हे बाहेर असून दोन्ही नेत्यांमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या भेटीला महत्त्व आले। रिॲक्शनची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। गेल्या 20 मिनिटांपासून ही चर्चा सुरू असल्याचं कळतंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी आज अजित पवार आले असता आज अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झालेली आहे। दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। तर आज या बैठकीसाठी शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। रिॲक्शनची सर्वात मोठी बातमी आहे। अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये बंद दाराआड गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत। अरुण, जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे, चर्चा सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? जसं आपण आता म्हटलं होतं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक आज होते। या बैठकीसाठी नियामक मंडळाचे सगळे सदस्य म्हणजे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि याशिवाय इतर सभासद ज्यामध्ये अजित पवार आहेत, जयंत पाटील आहेत, राजेश टोपे आहेत, विश्वजित कदम आहेत, हे सगळे लोक अपेक्षित आहेत। मात्र बैठक सुरू व्हायला अजून अवकाश आहे आणि या बैठकीपूर्वीच म्हणजे खरं तर बैठक साधारणपणे 10 नंतर सुरू होणार होती। तर 8 ते 8:15च्या दरम्यान अजित पवार स्वतः इथे जवळजवळ तास दीड तास आधीच दाखल झालेले अर्थात ते त्यांच्या सवयीप्रमाणे इथे आलेले आहेत आणि त्यानंतर इथे त्यांनी ते उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसलेले होते, कार्यालयात बसलेले होते। तिथे त्यांनी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची निवेदनं, निमंत्रण पत्रिका ह्या स्वीकारल्या आणि त्यानंतर त्या दरम्यान जयंत पाटील देखील व्यवसायामध्ये दाखल झाले। मात्र ते दुसऱ्या चेंबरमध्ये म्हणजे मीटिंग हॉलमध्ये जाऊन बसलेले होते। तर ज्यावेळी अजित पवारांना कळलं की जयंत पाटील इथे आलेले आहेत त्यावेळी या सगळ्या कार्यकर्त्यांची निवेदनं घेऊन झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या ओळखींना जयंत पाटलांकडे पाठवलं आणि त्यांना त्यांच्याकडे बोलावून घेतलं आणि त्यानंतर लगेचच जयंत पाटील हे अजित पवार ज्या ठिकाणी बसलेले आहेत दिलीप वळसे पाटील यांच्या चेंबरमध्ये, यांच्या कार्यालयामध्ये, तिथे जयंत पाटील आले आणि त्या दोघांमध्ये आता चर्चा सुरू आहे। आणि जसं आता आपण म्हटलं की बंद दाराआड ही चर्चा सुरू आहे। दिलीप वळसे पाटील देखील पाठोपाठ इथे आलेत, मात्र ते संस्थेच्या डायरेक्टरच्या एमडीच्या केबिनमध्ये बसलेले आहेत। त्यामुळे सध्या दोघेच म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार हे एका कार्यालयामध्ये म्हणजे दिलीप वळसे पाटलांच्या कार्यालयामध्ये आहेत आणि तिथे त्यांची चर्चा काय होते याबद्दल उत्सुकता आहे। खरं तर नियामक मंडळाची बैठक आहे। नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये संस्थेचं कामकाज आणि आगामी योजना या विषयावरती विचार विनिमय किंवा चर्चा अपेक्षित असते, ती या ठिकाणी घडेल असं म्हटलं जातंय। त्याचबरोबरीनं सध्या साखर उद्योगावर आलेलं संकट म्हणजे कारण यावर्षी साखरेचं उत्पादन कमी होणार आहे याविषयी देखील विचार विनिमय होणार असल्याचं कळतंय। मात्र ते होत असतानाच एक वेगळ्याच प्रकारचं चर्चा इथे सुरू झाली आहे आणि त्याचं निमित्त म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामधली भेट। जयंत पाटीलांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, उलटसुलट चर्चा सुरू आहेत। जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्कीच अरुण, तर गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांची हे अजित पवारांसोबत जाणार अशी चर्चा सुरू होती आणि त्यातच आज दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे, त्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।